सोलापूर महापालिका प्रशासनानं भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेर सादर करण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला। सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी 15 मे रोजी सभापती रणजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत एकूण 5 पैकी 4 विषयांना मंजुरी देण्यात आली। या सभेपुढे भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली संदर्भातील विषयासह इतर 4 विषय देखील मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते। या भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीच्या माध्यमातून भविष्यात शहरातील मिळकतदारांना कर आणि दरवाढीचा फटका बसणार असल्याची ओरड पुन्हा एकदा सुरू झाली होती। अशा स्थितीत स्थायी समितीमध्ये या प्रस्तावावर कोणता निर्णय होणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं। यापूर्वी या प्रस्तावावरून राजकीय स्तरावर जोरदार विरोध झाला होता, मात्र सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांवर तात्काळ कोणतीही कर दरवाढ होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। याच भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे अधिकृतपणे सादर करण्यात आला असल्यानं सत्ताधारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं होतं। सोलापूर शहराचा वाढता विस्तार आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले विकास प्रकल्प पाहता महापालिकेच्या उत्पन्नाचं स्रोत अधिक बळकट आणि पारदर्शक करणं आवश्यक असल्याचं प्रस्तावात महापालिका प्रशासनानं नमूद केलं होतं। सोलापूर महापालिका क्षेत्रात सध्या भाडे मूल्यावर आधारित कर प्रणाली मालमत्तेच्या प्रत्यक्ष बाजारभावाशी सुसंगत नाही। त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली स्वीकारण्याचा हा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचं प्रस्तावात नमूद आहे। सध्याच्या प्रणालीतील त्रुटींमध्ये एकाच भागात असलेल्या जुन्या आणि नवीन मालमत्तांच्या करात मोठी तफावत आहे। भाडे मूल्यावर आधारित करामुळे महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याची आणि भाडे निश्चितीमध्ये मानवी हस्तक्षेप जास्त असल्यानं त्यात मानवीय चुकांचा संभव असल्याचं दाखवत महाराष्ट्र महापालिका अधिनियमांचं कलम 129 नुसार कर योग्य मूल्यावर किंवा भांडवली मूल्यावर बसवता येण्याजोगा मालमत्ता कर आणि त्यांच्या दरांची तरतूद करण्यात आलेली आहे। नियमामध्ये मालमत्ता करात सुसूत्रता आणण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीनुसार मालमत्ता कर आकारणीबाबतचा पर्याय उपलब्ध करण्याबाबतची तरतूद समाविष्ट करणारा अधिनियम यापूर्वी आणला। त्यानुसार ही कर प्रणाली अंमलात आल्यास महापालिकेला विविध बाबींचा फायदा होणार असल्याचंही प्रस्तावात नमूद केलं होतं। दरम्यान हा विषय स्थायी समितीच्या सभेत फेर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे तुर्तास तरी सोलापूरकरांना दिलासा मिळणार आहे। सोलापूर शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांचं तसंच मंडईतील खोकेधारकांचं नियोजनबद्ध पुनर्वसन करणं आवश्यक आहे। त्यामुळे शहरातील गर्दीच्या रस्त्यावरील अशा पद्धतीचे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार कसा करता येईल आणि महापालिकेकडे नियोजनबद्ध पुनर्वसन केल्यानं त्यापोटी महसूल देखील जमा होण्यास मदत होईल। तसंच रस्त्यावरील गर्दी कमी होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत देखील होईल। याबाबत धोरण निश्चित करण्यासंबंधी आणि नियोजनासाठी निर्णय घेण्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मंडई विभागाकडून पाठवण्यात आला होता। त्याला मान्यता देण्यात आली। कर प्रणाली बढ़ाने के वास्ते हमारा विरोध नहीं करते, जैसा पहले बोले थे उसी तरह से चलना। जिस तरह से इलेक्शन जीतकर जो वादे किए ये वादे को पूरा करना और कौन से भी कर और दर में वाढ असते हम खिलाफ है, हमारा विरोध है। आज सोलापूरकरांना लक्षात आलंय की आपलं पाण्याचा विषय मार्गी लावण्याच्या नावाखाली यांनी कर प्रणाली वाढवली आहे। नवीन रेडी रेटनर कर प्रणाली जे भांडवली मूल्यावर असणार आहे आणि त्याचा फटका प्रचंड मोठ्या प्रमाणात सोलापूरकरांना येणाऱ्या काळात बसणार आहे। ही गोष्ट आम्ही वारंवार लोकांना ओरडून सांगतोय की तुम्ही लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, समोर आलं पाहिजे आणि या नवीन कर प्रणालीला विरोध केला पाहिजे। वास्तविक ही कर प्रणाली कुठल्याही सोलापूरकरांना, सोलापूरच्या मुख्य भागात राहणारे लोक असू द्या किंवा शेवटच्या टोकात हद्दवाढ भागात असणाऱ्या लोकांना कुणालाही न परवडणारी आहे। पण प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी ही कर प्रणाली लागू करण्यासाठी हा विषय आणला आहे। वास्तविक या विषयाला आमचा तर विरोध आहेच, पण आजच्या तारखेला स्थायी समितीमध्ये हा विषय तात्पुरता तरी पुढे ढकलला आहे।
पण उद्याच्याला जाऊन परतच्या बोर्डामध्ये हा विषय येणार आहे. खरं तर सोलापूरकरांनी आता वेळीच सावध झालं पाहिजे. या लोकांना आपण निवडून देत असताना यांनी दिलेले जे काही शब्द आहेत त्यांना खणकावून लक्षात आणून दिले पाहिजे की तुम्ही आम्हाला देत असताना मतं मागत असताना कधीही सांगितलं नाही की आम्ही तुमची कर प्रणाली बदलू, कर वाढवू. उलट तुम्हाला आम्ही आहे त्या करामध्ये सगळ्या सुविधा देऊ असा भूलतापा देऊन हे सत्तेत नक्की आले. पण आज तुम्ही बघितलंय येणाऱ्या 6 महिन्यात पहिल्या आणि यांचा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे.